या पावसाळी वातावरणात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आहारामध्ये प्रत्येकानं एक तरी वडी खायलाच हवी। प्रोटीन, फायबर, आयरन यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते। शिवाय ह्या वड्या करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही। या धकाधकीच्या जीवनात हेल्दी पदार्थ असायलाच हवे। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। साहित्य बघूया। 1 वाटी जवस घेतली आहे, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी साजूक तूप घेतलं, पिस्ते आणि बदाम। गॅसवर पॅन छान गरम झाला, त्यामध्ये जवस टाकून घ्यायची। जवस छान निवडून घ्यायची, त्यामध्ये बारीक बारीक काड्या असतात, चाळून घ्यायची। बारीक बारीक खडे असतात, निवडून पाकडून घ्यायची। छान अशी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची। अशी तडतडायला लागली की समजायचं जवस छान भाजली आहे। अशी उडायला लागते। जवस छान भाजले आहे, एका ताटामध्ये काढून घ्यायची। त्याच पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं। तूप छान वितळू द्यायचं आहे। त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकूया। पीठ छान तुपामध्ये भाजून घ्यायचंय आपल्याला। छान मिक्स करत राहूया। हे पीठ आपल्याला कमी गॅसवर छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। बऱ्यापैकी मिक्स झाला आहे तुपामध्ये। अजून तूप टाकायचं। 1 ते 2 चमचे अजून तूप टाकलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसं पीठ भाजेल तसं तसं ते तूप सोडायला सुरुवात करतं। बराचसा पिठाचा कलर बदलायला लागला आहे। पीठ छान भाजून झालं आहे। पीठ आपलं थंड होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस टाकायची। त्यामध्ये बदाम टाकून घ्यायची, पिस्तेही टाकायचे। झाकण लावून याला अशी जाडसर थोडी पावडर तयार करायची, एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। भाजलेलं गव्हाचं पीठही त्यामध्ये ओतून घ्यायचं। त्याच पॅनमध्ये पाऊण वाटी पाणी टाकायचं, गूळ टाकायचा। छान मिक्स करायचं आहे। याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे। छान असं मिक्स करत गूळ छान वितळून घ्यायचा। गुळाला छान उकळी आली आहे, छान बुडबुड्या आल्या। हा पाक 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेचच तयार होतो। छान अशा बुडबुड्या आल्या आहे। त्यामध्ये जवस आणि भाजलेलं पीठ टाकून घ्यायचं। गॅस आपल्याला चालूच ठेवायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं। पाकामध्ये एकजीव करायचं पूर्ण। हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत गॅसवरच ठेवायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेचच मिश्रण घट्ट होतं। दाटसरपणा येतो त्याला। बघू शकता 2 मिनिटांमध्ये दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे। वड्या करण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालं आहे। तूप त्यामध्ये रिलीज व्हायला लागलं की समजून जायचं मिश्रण तयार झालं। आपण या भांड्यामध्ये वड्या सेट करणार आहे, त्यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण आपण टाकून घेऊया।
जसं जसं ते थंड होईल तसं तसं ती वडी सेट होऊन जाते। छान प्रेस करून घ्यायचं, सगळं दाबून घ्यायचं असं। मिश्रण मी ट्रेमध्ये पसरून घेतलं। वाटीने आपण एकसारखं त्याला पसरून घ्यायचं आहे। वडी आपण वाटीने एकसारखी तयार करून घेतली। आता याला थंड होऊ द्यायचं आहे। मिश्रण आपलं छान थंड झालं आहे। याच्या वड्या कापून घ्यायच्या। कापतानीच दिसत आहे किती छान वड्या तयार झाल्या आहे। तुम्हाला एक वडी काढून दाखवते। ही वडी बघू शकता किती खुसखुशीत आणि नरम तयार झाली आहे। अशा हेल्दी जवसाच्या वड्या तयार झाल्या आहे। ह्या पावसाळ्यामध्ये नक्की तयार करून बघा। तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते। बघू शकता किती मस्त तयार झाली आहे। खायलाही तितकी चवदार आहे। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।